ओके, गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण लास्ट चॅप्टर स्टार्ट केलं होतं, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स. ओके, स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट आपण त्याच्यामध्ये कंप्लीट केलं होतं. स्ट्रक्चर ऑफ ॲटम फोर्थ चॅप्टर आहे. सब ॲटॉमिक पार्टिकल्स घेतले ते आपण. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स हॅव्हिंग सिम्बॉल ई, protons having p, neutrons having n, and depending on this they having atomic numbers and atomic mass number. So atomic number is nothing but it is the number of protons in the nucleus. Number of protons in the nucleus, that is the atomic number. Okay, so atomic number is number of protons is equal to number of electrons. Atomic mass number is the number of protons plus number of neutrons. Okay, it is the sum of number of protons plus number of neutrons. So here that is the atomic mass number. Then nucleids, the nucleus of specific isotope is called as a nucleate. ओके, त्याच्यानंतर पुढचं पॉईंट आपला पाहिलं होतं आपण, आयसोटोप्स, आयसोबार्स अँड आयसोटोन्स. आयसोटोप्स आर नथिंग बट isotopes of element having the same number of protons but different number of neutrons in their nuclei, that they are called as isotopes. Isobars, the atoms of different elements having the same mass number but different atomic numbers. Okay, they are called isobars. And isotones are the atoms of different elements having the same number of neutrons in their nuclei. Okay, neutrons same असतात, atomic number different असतात. त्याच्यानंतर पुढचं पॉईंट पाहत आपण, ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. ओके, आता रुदरफोर्डचं जे काही ॲटॉमिक मॉडेल आहे, इट इज सिमिलर टू द मिनिएचर ऑफ द सोलर सिस्टीम. जे सोलर सिस्टीम आहे त्या सोलर सिस्टीमच्या सिमिलर आहे. ओके, स्मॉल कॉपी ऑफ अ लार्जर सोलर सिस्टीम. ओके, जी काय सोलर सिस्टीम आहे त्याची स्मॉल कॉपी आपण रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये स्टडी केली होती. ओके, पण त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स प्रोड्यूस झाले होते. दॅट ड्रॉबॅक्स आर नथिंग बट electrons are orbiting about the nucleus would follow the spiral path up to the nucleus, but actually काय, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल हॅज अ इंटरेस्टिंग इन्स्टॅबिलिटी ऑफ द ॲटम. ॲटम कसा आहे, इनस्टेबल आहे, पण रियालिटीमध्ये ॲटम कसा आहे, स्टेबल आहे. ओके, आणि सेकंड ड्रॉबॅक दॅट रुदरफोर्ड मॉडेल डज नॉट डिस्क्राइब द डिस्ट्रीब्युशन ऑफ द इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या अराउंड जे काही इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आहे ते काय डिस्क्राईब केलं नाही, त्याचे एनर्जी काय आहे ते डिस्क्राईब केलं नाही. ओके, सो दॅट वॉज द सम ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. ओके, आता त्याच्यानंतर पुढचं पॉईंट डिलीटेड पॉईंट आहे याच्यामध्ये. ओके, सो आपण डिरेक्टली स्टार्ट करतोय. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट या चॅप्टरमधला जो आपला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला यावर्षी इम्पॉर्टंट आहे, पुढच्या वर्षी इम्पॉर्टंट आहे. ओके, तो पॉईंट आपण त्याच्यामध्ये घेतोय. दॅट इज द नेक्स्ट पॉईंट हिअर, क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम. पहा, क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम. ओके, इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा, आपण पॉईंट याच्यामध्ये घेतोय. ओके, आता क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम. पहिल्यांदा तर क्वांटम ऑफ एनर्जी, व्हॉट इज मीन बाय क्वांटम. ओके, क्वांटम वर्डचं मिनिंग आपण पाहू. मॅक्स प्लॅन्स, जो मॅक्स प्लॅन्स आहे, अकॉर्डिंग टू मॅक्स प्लॅन्स स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी. क्वांटम म्हणजे काय, स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी. Smallest quantity of energy can be emitted or absorbed. Can be emitted or absorbed. Smallest quantity of energy that can be emitted or absorbed in the form of electromagnetic radiation. In the form of electromagnetic radiation, that is called quantum. काय, स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी.
एनर्जीची स्मॉलेस्ट क्वांटिटी आहे दॅट कॅन बी इमिटेड. इमिटेड म्हणजे काय, इमिट होईल, बाहेर टाकली जाईल. ऑर ॲब्झॉर्ब म्हणजे आतमध्ये घेतली जाईल. इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. कशाच्या फॉर्ममध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या फॉर्ममध्ये. त्या स्मॉलेस्ट क्वांटिटीला काय म्हणायचं, क्वांटम. त्या स्मॉलेस्ट क्वांटिटीला काय म्हणायचं, क्वांटम. ओके, अकॉर्डिंग टू मॅक्स प्लॅन. ओके, सो पुढचा पॉईंट आपण पाहतो याच्यामध्ये, दॅट इज क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम. ओके, आता क्वांटम म्हणजे काय, स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी दॅट कॅन बी इमिटेड ऑर ॲब्झॉर्ब ड्युरिंग इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ओके, स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ एनर्जी, एनर्जीची स्मॉलेस्ट क्वांटिटी that can be emitted or absorbed in the form of electromagnetic radiation. They are called as quantum. Okay, so quantum mechanical model of atom. आता ॲटमचं क्वांटम मेकॅनिकल मॉडेल आपण स्टडी करू. आता क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम म्हणजे काय. ओके, आता हे ॲटॉमिक मॉडेल डेव्हलप ऑन द बेसिस ऑफ क्वांटम मेकॅनिक्स इज कॉल्ड एज क्वांटम मेकॅनिकल मॉडेल. आता हे ॲटॉमिक मॉडेल इज बेस्ड ऑन क्वांटम मेकॅनिक्स. क्वांटम mechanics is called quantum mechanical model. and quantum mechanics काय, quantum mechanics पहा, quantum mechanics. okay, a atomic model developed on the basis of quantum mechanics is called quantum mechanical model of atom. Atomic model is developed on the basis of quantum mechanics is called quantum mechanical model. ओके, आता क्वांटम काय, क्वांटम इज द स्मॉलेस्ट एनर्जी दॅट कॅन बी ऑब्झर्व ऑर इमिटेड इन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ओके, सो क्वांटम ॲटॉमिक मॉडेल डेव्हलप ऑन द बेसिस ऑफ क्वांटम मेकॅनिक्स इज कॉल्ड क्वांटम मेकॅनिकल मॉडेल. आणि क्वांटम मेकॅनिक्स इज अ थिओरिटिकल सायन्स. क्वांटम मेकॅनिक्स काय, इट इज अ थिओरिटिकल science. It is a theoretical science which deals with the microscopic particles. Theoretical science deals with the microscopic particles. Microscopic particles have wave-like and particle-like nature. Have wave-like and particle-like properties. Okay, quantum mechanics is a theoretical science deals with the microscopic. Micro means very small. Microscopic particles which have wave-like or particles-like properties. Wave-like or particles-like property that was developed by Hinsberg and Schrödinger. Okay. सो आता या बुकमध्ये स्क्रॉडिंजर इक्वेशन आहे. ते स्क्रॉडिंजर इक्वेशन बाय युझिंग हॅमिल्टॉनियन ऑपरेटर और साय इज द वेव्ह फंक्शन अँड ई इज द टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम. आता स्क्रॉडिंजर इक्वेशन आपण सॉल्व केलेलं नाही. ओके, सो याच्यामध्ये दिलं आहे स्क्रॉडिंजर इक्वेशन इज बियॉन्ड द स्कोप ऑफ दिस बुक. या बुकच्या स्कोपच्या पलीकडे आहे स्क्रॉडिंजर इक्वेशन. ओके, जो हायर स्टडीमध्ये स्क्रॉडिंजर इक्वेशन आपल्याला डिटेलमध्ये आहे. आत्ता काय करतोय आपण, डायरेक्टली स्टार्ट करतोय. स्क्रॉडिंजर इक्वेशन सॉल्व आहे, आपल्याला डायरेक्टली स्क्रॉडिंजर इक्वेशन त्याच्यामध्ये दिले. ओके, सो याच्यामध्ये स्टडी करताना आपण पुढचा पॉईंट स्टडी करतोय, दॅट इज द क्वांटम नंबर्स ऑब्टेन फ्रॉम स्क्रॉडिंजर इक्वेशन. क्वांटम नंबर स्टडी करतोय आपण, क्वांटम नंबर. ओके, सो पुढचा पॉईंट आहे आपला क्वांटम नंबर. ओके, quantum numbers. Here स्क्रॉडिंजर इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला क्वांटम नंबर्स मिळतात. ओके, इथं अ सेट ऑफ 3 क्वांटम नंबर्स कॅरेक्टरिस्टिक ऑफ द क्वांटाइज एनर्जी लेवल ऑफ द करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन. ओके, दीज आर द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. त्याच्यामधला पहिला आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिनोटेड बाय n. प्रिन्सिपल क्वांटम number denoted by n. Okay,
सो याच्यामध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे, अझिमुथल क्वांटम नंबर आहे, मॅग्नेटिक क्वांटम नंबर आहे आणि लास्ट आहे इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर. सो वन बाय वन आपण स्टार्ट करू. प्रिन्सिपल क्वांटम नंबर n इज अ पॉझिटिव्ह इंटिजर. ओके, प्रिन्सिपल क्वांटम नंबर स्टडी करतोय. इट इज अ पॉझिटिव्ह इंटिजर अँड द व्हॅल्यूज ऑफ n किती असेल 1 2 3 4. ओके, सो इट इज अ पॉझिटिव्ह इंटिजर. ओके, इट आयडेंटिफाईज द शेल. म्हणजे कोणता शेल प्रेझेंट आहे ते फाइंड आउट करतो आपण याच्यावर. द शेल्स आर रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल्स. शेल्स कशाने रिप्रेझेंट करतो आपण? शेल्स आर रिप्रेझेंटेड बाय KLMN. ओके, ॲटॉमिक ऑर्बिटल्स हॅव्हिंग द सेम व्हॅल्यूज ऑफ n बिलॉंग टू द सेम शेल. ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत त्याची जर व्हॅल्यू जर यांची व्हॅल्यू जर सेम असेल तर दे आर बिलॉंग टू द सेम शेल. ओके, विथ इन्क्रीजिंग n द नंबर ऑफ अलाउड orbitals in the set of shell increases with given by the n square. A set of orbitals with a given value of n constitute the single shell. ओके, आता शेल कशी रिप्रेझेंट करतात तर KLMN. ओके, आता याचे जे काही न्यूक्लियसपासूनचे डिस्टन्स आहे दॅट इज डिनोटेड बाय द शेल. ओके, सो हिअर दिस डिस्क्राइब द ऑर्बिट और शेल ऑफ एन ॲटम टू विच द इलेक्ट्रॉन बिलॉंग्स. ओके, फॉर एक्झाम्पल हा सपोज आपला न्यूक्लियस असेल तर ही शेल. ओके, पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस आहे. दिस शेल इज कॉल्ड एज अ K, दिस इज कॉल्ड L, दिस इज कॉल्ड M, दिस इज कॉल्ड N. ओके, आणि N किती आहे? Kचा 1, याचा 2, याचा 3, याचा 4. प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती आहे? ओके, द प्रिन्सिपल क्वांटम नंबर्स अँड शेल. हा आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 2 3 4 आणि हा आहे शेल KLMN. ओके, आता ह्याच्यावरती यांच्या व्हॅल्यू किती आहेत? यांच्या व्हॅल्यू आहेत आपल्या सपोज 1 2 3 आणि 4. ऑर्बिट कोणतं आहे? आता ऑर्बिट आहे फर्स्ट, हे आहे सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ ऑर्बिट. आणि शेल कोणत्या आहेत आपल्या? हिअर शेल हॅव्हिंग K, L, M अँड N. ओके, ऑर्बिट कोणतं आहे तर हे फर्स्ट ऑर्बिट. ऑर्बिट म्हणजे काय? ऑर्बिटमध्ये मूव्ह होतो इलेक्ट्रॉन्स. ओके, जे काही मॉडेल आहे आपलं सोलर मॉडेल आपण घेतलं होतं त्या सोलर मॉडेलमध्ये जे काही प्लॅनेट मूव्ह होतात अराउंड द सन. ओके, इन द फिक्स ऑर्बिट. सिमिलरली इलेक्ट्रॉन्स आर मूव्हिंग इन द फिक्स ऑर्बिट. सो फर्स्ट ऑर्बिट कोणतं आहे तर K शेलचं आहे. ओके, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट आणि फोर्थ ऑर्बिट. ओके, इथं ऑर्बिट दिलं आहे. तर फर्स्ट ऑर्बिटची यांची व्हॅल्यू किती आहे 1, सेकंड ऑर्बिटची यांची व्हॅल्यू आहे 2, थर्ड ऑर्बिटची यांची व्हॅल्यू आहे 3 आणि फोर्थ ऑर्बिटची यांची व्हॅल्यू आहे 4. आणि त्याचं शेल कोणतं आहे? फर्स्ट ऑर्बिटला शेल आहे K, सेकंड ऑर्बिटला आहे L, थर्ड ऑर्बिटला आहे M आणि फोर्थ ऑर्बिटला आहे N. ओके, हे पॉईंट लक्षात येतात का? पहा, द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स, जी काय एनर्जी आहे ती इलेक्ट्रॉनची ती कशावरती डिपेंड आहे तर या Nच्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. 1 2 3 अँड 4. दीज आर द प्रिन्सिपल क्वांटम नंबर्स, दीज आर द ऑर्बिट्स अँड दीज आर द शेल. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 जर असेल तर ऑर्बिट फर्स्ट असतं आणि त्याची शेल K असेल. प्रिन्सिपल क्वांटम नंबर जर 2 असेल तर त्याचं ऑर्बिट सेकंड असते आणि त्याची व्हॅल्यू शेलची व्हॅल्यू L आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर जर 3 असेल तर ऑर्बिट थर्ड आहे आणि त्याची शेलची व्हॅल्यू M आहे. आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर जर 4th असेल तर त्याचा ऑर्बिट आहे 4th आणि व्हॅल्यू आहे N. ओके, शेल आहे त्याचा N. दिस इज कॉल्ड प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, सो प्रिन्सिपल क्वांटम नंबर व्हेरी मच इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये आपल्या. आणि N ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली का डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस काय होतं? इन्क्रीज होतं. N ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली म्हणजे 1 ची व्हॅल्यू. सो दिस इज द डिस्टन्स विल ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. डिस्टन्स ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. ओके, अँड एनर्जी इज ऑल्सो इन्क्रीजेस. सो हिअर दिस इज कॉल्ड प्रिन्सिपल क्वांटम नंबर. हा हे पॉईंट इम्पॉर्टंट कशासाठी आहेत? आपल्याला जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट जे काही पिरियडिक टेबलमध्ये आपली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तर त्याच्यासाठी हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे आपला. दॅट इज द क्वांटम नंबर्समध्ये आपण
क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ अन ॲटम जे स्टडी करतो आपण त्याच्यामध्ये या व्हॅल्यू आपल्याला इम्पॉर्टंट आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या, म्हणून आपण त्या डिटेलमध्ये स्टडी करतो. ठीक आहे. सो हिअर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये आपण पहिला जो पॉईंट आपण पाहिला आहे दॅट इज क्वांटम मेकॅनिकल मॉडेल्स. अँड क्वांटम मेकॅनिकल मॉडेल्स वर डेव्हलप बाय हिन्सबर्ग अँड स्क्रॉडिंजर. स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन एच साय इज इक्वल टू ई साय आहे. ओके. एच इज अ हॅमिल्टन ऑपरेटर. तर ते काही सॉल्व आपण इथं केलेलं नाही, ते हायर स्टडीला सॉल्व करायला स्क्रॉडिंजर इक्वेशन तुम्हाला येईल. ओके. सो इथं आपण आजच्या पॉईंट पुरतं थांबतो आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर. उद्याच्या लेक्चरला आपण अझिमुथाल क्वांटम नंबर अँड थर्ड आहे आपला दॅट इज द मॅग्नेटिक ऑर्बिटल क्वांटम नंबर आणि इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. ठीक आहे. थँक्यू.